आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या ध्येयाला पुढे नेत देशातील सर्वात मोठ्या सायन्स बेस्ड आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडने पुदिना या वनस्पतीला वंडर हर्ब म्हणून गौरवण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे। ही मोहीम पुण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात उद्घाटित करण्यात आली। या कार्यक्रमाला डॉक्टर निकिता जगताप, डॉक्टर काजल कोडितकर आणि डाबर इंडिया लिमिटेडचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स मॅनेजर दिनेश कुमार उपस्थित होते। डॉक्टर निकिता जगताप यांनी सांगितले की पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे विशेषतः उन्हाळ्यात पचनासाठी अत्यंत लाभदायक ठरतात। तापमानात झालेल्या वाढीमुळे आणि सततच्या उष्णतेच्या लाटा यामुळे उन्हाळ्यात आरोग्यविषयक समस्या सामान्य झाल्या आहेत। अशा काळात जे लोक दिवसभर उन्हामध्ये असतात किंवा उन्हाळ्यातील त्रास सहन करतात त्यांच्यासाठी पुदिन्याचा वापर डाबरकडून सुचवण्यात येत आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, प्राचीन आयुर्वेद ग्रंथांमध्ये आधुनिक आजारांवर उपाय सांगितलेले आहेत। पुदिन्याचा वापर गेली 3000 वर्षे केले जात आहे आणि पचन संस्थेसाठी त्याचे उपयोग लक्षात घेता त्याला वंडर हर्ब असेही म्हणले गेले आहे। पुदिन्यातील मेंथॉल पाचक एन्झाईमला उत्तेजित करते, पोटाचे स्नायू सैल करते आणि अपचन तसेच गॅस यांची शक्यता कमी करते। हे पोटदुखी, आम्लपित्त आणि फुगण्यावरही शांत करणारे प्रभाव देते, असेही त्यांनी नमूद केले। नमस्ते, माझे नाव वैद्य निकिता चंद्रसेन जगताप। आयुर्वेदच्या सेवेमध्ये 7 वर्ष झालं मी सेवा देत आहे आणि माझे स्वतःचं आयुर्वेदिक क्लिनिक आहे, पर्वती पायथा कर्मण्य आयुर्वेद म्हणून आहे। पुदिना बघायचं झालं तर बऱ्यापैकी ऑलमोस्ट 90% आजारांमध्ये महत्वाचे आहे। आता ह्याच्यात आयुर्वेदमध्ये सांगितलेलंच आहे की अग्नी सर्वात महत्वाचा आहे, कुठल्याही आजाराचं कारण हे अग्नी मान्य हेच सांगितलेलं आहे। सो पुदिना सर्वात महत्वाचं तर काम करतो अग्नीवरती, अग्नी वाढवण्याचं काम करतो, डायजेस्टिव्ह फायर वाढवण्याचं काम करतो, अन्नपचन सुधारण्याचं काम करतो, पाचन संस्थानावरती काम करतो। कफवातग्न आहे म्हणजे वातावरती काम करणार आहे, कफाचं पण पाचन करणार आहे। वात म्हणजे काय, जे आपण गॅसेस बघतो किंवा कुठल्याही प्रकारचं स्पीड ऍक्टिव्हिटी किंवा कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण जे ऍक्टिव्हिटीज चालतात किंवा वायू म्हणू शकतो आपण आपल्या शरीरातला, त्या पद्धतीचा वात असतो। तो पुदिना काय करतो, वातग्न आहे म्हणजे वातावरती काम करणार आहे, वात कमी करणार आहे, वाताला कंट्रोल करणार आहे। दुसरी गोष्ट पचन सुधारणारा आहे, पाचक पित्ताचं कार्य चांगलं व्हावं, जसं डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतील, बाईल असेल, या गोष्टीवरती पण काम करणार आहे। त्या दरम्यान इथे लिहिलेलंच आहे त्यांनी की इंडायजेशन किंवा स्टमक एक म्हणजे काय, शूल हे काय महत्वाचं काम कोणाचं असतं, तर वाताचं असतं। वात बिघडला तर कोणत्याही गोष्टी म्हणजे ते हेडेक असेल किंवा डोकं दुखणं असेल, सांधे दुखणं असेल किंवा पोट दुखणं असेल, हे वाताचं काम आहे। तर पुदिना हे वातावरती काम करतं, त्यामुळं एक्स जे प्रकार आहेत किंवा दुखी जे आहेत तर ते पुदिना वातावरती काम करतं, दुखणं कमी करतं, हेडेक असेल किंवा सांधेदुखी असेल। रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सूज असेल, जसं अस्थमा या गोष्टीमध्ये असते, परत आतड्यांमध्ये सूज असते, असे बऱ्यापैकी सोनोग्राफी मध्ये येतात, कोलायटिस असतील तर या गोष्टीमध्ये आपण पुदिना वापरू शकतो। पेप्टिक अल्सर्स असतील किंवा पोटाला सूज आली आहे असं अनेक वेळा सोनोग्राफीज मध्ये येतं, तर त्या दरम्यान पुदिना बेस्ट काम करतं। सांध्यांची सूज असेल, जसं आर्थरायटिस असेल, त्या ठिकाणी आपण एक्सटर्नली प्लस इंटरनली पोटातून औषध घेऊन पुदिना कोणत्याही फॉर्म मध्ये किंवा एक्सटर्नली त्याचा कलक लावून लेप लावून पण चांगलं काम करतं। डाबर इंडियाचे दिनेश कुमार म्हणाले, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक एकाच वेळी अनेक कामे करत आहेत आणि त्यांना नैसर्गिक तसेच प्रभावी उपायांची गरज आहे। डाबर ही देशातील सर्वात विश्वासार्ह आरोग्य सेवा देणारी कंपनी म्हणून पारंपरिक आयुर्वेदाच्या माध्यमातून दैनंदिन आरोग्य समस्यांवर उपाय देण्याचे आपले वचन अजून बळकट करत आहे। पुदिनहरा हा विविध पचन संस्थेच्या तक्रारींवर प्रभावी उपाय ठरला आहे। उन्हाळ्यात प्रचलित असलेल्या अनेक समस्यांवर, अपचन, गॅस आणि आम्लपित्त यांसारख्या तक्रारींवर हे उत्तम काम करते, असेही दिनेश कुमार यांनी सांगितले। सबसे पहले नमस्कार, मेरा नाम दिनेश कुमार, मैं मैनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन डाबर इंडिया लिमिटेड से। आज हमने यहाँ पे पुणे में एक कैंपेन लॉन्च किया है जिसका नाम है डाबर पुदिनहरा, पुदीना ए वंडर हर्ब। जैसे कि आप लोग जानते हैं, डाबर 140 साल पुरानी एक आयुर्वेदिक कंपनी है, तो हमारा ये फ़र्ज़ बन जाता है कि आयुर्वेद को भी प्रमोट करना। जैसे कि मैंने आप लोगों को पहले भी कहा कि ये कैंपेन कोई प्रोडक्ट को प्रमोट करने के लिए नहीं है, ये आयुर्वेद को प्रमोट करने के लिए है। आयुर्वेद में ऐसी हमारे पास जड़ी बूटियाँ हैं जो हम सबके घर पे है, जो बहुत लाभकारी है। तो यही हमारा उद्देश्य है, वो जो जड़ी बूटियाँ हमारे घर पे है, चाहे वो पुदीना हो, चाहे वो अदरक हो, चाहे वो लहसुन हो, ये जन जागरूक करना है हमें कि आयुर्वेद के मुताबिक इसमें क्या क्या फ़ायदा है। तो आज हमने पुदीने के बारे में बात की है। जैसे कि आप लोग जानते हैं, पुदीनहरा हमारा एक प्रोडक्ट है, 75 साल से हम लोग मार्केट में हैं और हर आदमी जानता है ये आयुर्वेद से बना हुआ है
और इसका जो टैगलाइन है वो इटसेल्फ है आयुर्वेद है, खरा है, पुदीन हरा है। तो उसके माध्यम से आप जानते हैं कि 100% आयुर्वेदिक है। और पुदीने के फ़ायदे डॉक्टर निकिता और काजोल डॉक्टर ने बताया हमें कि क्या क्या फ़ायदेमंद होता है। घर पे जैसे मैंने कहा किचन में अवेलेबल है, पेट की समस्या हो, स्किन की समस्या हो या लेडीज़ की मासिक धर्म हो, इन सब में पुदीना फ़ायदेमंद होता है। तो यही उद्देश्य है हमारा, ये जन जागरूकता पहुंचाना। नमस्ते, माझे नाव काजल अरुण कोडितकर। मी पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय इथून माझं BMS कंप्लीट केलेलं आहे। तर आपण आज पुदीन हरा हे या द्रव्याविषयी माहिती आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात। आता सध्या तर आपला रेनी सीझन चालू आहे। रेनी सीझन मध्ये जे अस्थमाचे पेशंट असतात त्यांना अत्य आणि लाभकारी म्हणून हे पुदिना काम करतं। पुदिनामध्ये जे महत्त्वाचे सत्व आहे मिंटा पेपरमेंट हे इनहेलेशन म्हणून खूप छान काम करतं आणि त्यांचं जर अस्थमाच्या पेशंटसाठी हे खूप छान वरदान म्हणून काम ठरलेलं आहे। तसंच आयुर्वेदामध्ये जे ऋतूंचं वर्णन करताना जे ग्रीष्म ऋतूमध्ये आपण जे उन्हाळ्यामध्ये बघतो की खूप सारे उष्णतेचे जे विकार होतात त्याच्यामध्ये पण पुदिन्याचं जर आपण जे डिहायड्रेशनचं जे काम करतं त्याच्यामध्ये जे त्याचं पुदिन्याचं जर सरबत, लिंबू आणि जर मीठ टाकून तर तुम्ही त्याचा यूज केला तर ते खूप छान वर्क करतं। अजून मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये जर पुदिना पाहायला गेला तर ते वेट लॉस करण्याचं खूप छान आपल्याला पाहायला मिळतं। त्याचे रिझल्ट खूप छान येतात याचे। आणि बाकीचं जर मग पाहिलं तर मग जे गॅस्ट्रिक अपचन आहे किंवा पेट ज्यांचे पोट फुलण्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पण पुदिनाचा खूप छान वापर आणि रिझल्ट दिसून येतो। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।